3:30ची नांदी झालेली आहे। आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत राजदीप हाऊसिंग सोसायटी ठाणे येथील रहिवाशांना। आणि आता तुम्हाला वाटलं असेल की मी वेड्यासारखं इथं घंटानाद काय करतोय, पण तुम्हाला माहिती आहे या सोसायटीमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला जर लोकांना बोलवायचं असेल ना तर असाच घंटानाद केला जातो। तुम्हाला बघायचं आज किती लोक जमलेत ते, मलाही उत्सुकता आहे। चला बघूया किती लोक जमले ते। बघितलात किती माणसं जमा झाली आहेत ते। 35 वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राजदीप सोसायटीबद्दल थोडंसं जाणून घेऊया या सोसायटीच्या सेक्रेटरी जोशी मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। या सोसायटीबद्दल थोडं सांगा। या सोसायटीत आमच्या सांस्कृतिक मंडळ हे खूप कार्यक्रम राबवतं आणि त्याच्यामध्ये गणपती उत्सव, होळी, तसंच लहान मुलांसाठी भोंडला असाही अरेंज केला जातो। त्याच्याबरोबर आमच्याकडे 1 मेला सांस्कृतिक कार्यक्रम असतात। सगळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण भाग घेतात। तसंच आमच्याकडे सिनियर सिटीजनचा कट्टा चालवला जातो। तसंच आमच्याकडे लायब्ररी आहे, वाचनालय आहे, तेही चालवलं जातं। असे विविध कार्यक्रम आम्ही अरेंज करतो आणि सगळेजण त्याच्यामध्ये भाग घेतात। सगळेजण घेतात? हो हो, अगदी। मग एकदा जोरदार म्हणा, साडेमाडे 3:30च्या आजच्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर वाटूया टोकन्स। आपल्या पहिल्या म्हणजे अंदाजे किती राऊंडला आता आपण सुरुवात करणार आहे, पण त्या अगोदर निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी आपल्याबरोबर आहे रश्मी किर्लोस्कर। रश्मी, मला या बाउलमध्ये 3 टोकन्स काढून दे। डोळे बंद करायचे, नीट शफल करायचं आणि 3 टोकन्स द्यायची। 1 मिक्स कर, मिक्स कर। हां, 2 आणि 3। रश्मीने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 17। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 51। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 28। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्याबरोबर आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला पहिला अंदाजे किती राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोडंसं हितगुज करूयात। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव शारदा शरद पेंडसे। घरी कोण कोण असतं मावशी? घरी मी, माझे मिस्टर, एक भाचा आणि भाची, अशी 4 जण आम्ही घरी असतो। आपण काय करता? आणि आम्ही इथे सरस्वती मंदिर प्राथमिक ट्रस्ट नौपाडा ठाणे इथे प्रायमरी शिक्षिका आहे। बरं, म्हणजे तुम्ही बाई आहात आमच्या सगळ्यांच्या? येस येस। बरं, मग सांगा ना, शाळेमध्ये किती मुलं खूप त्रास देतात ना? विशेष काही त्रास देत नाहीत, थोडासा दंगा करतात। अशा वेळी तुम्ही काय करता? काही नाही, नुसतं जरा जोरात ओरडलं, अरे मुलांनो गप्प बसा रे, की लगेच मुलं गप्प बसतात। असं म्हणता ना तुम्ही? इथे ना समोर बघणारी मुलं सुद्धा फार दंगा करतात, त्यांना एकदा म्हणा ना की गप्प बसा म्हणून। अरे मुलांनो जरा गप्प बसा रे। हा, आता सगळी मुलं सगळी शांत बसतील आणि हा कार्यक्रम नीट बघतील। मला सांगा मावशी, आता तुम्ही बायकांना म्हणलं की मेकअपचं खूप वेड असतं ना? हो, नक्कीच खूप असतं ना? खूप असतं। मग मला सांगा, तुम्ही शिक्षिका आहात, तुम्हाला टाल्कम पावडर जास्त आवडते की खडूची पावडर? मला खडूची पावडरच आवडणार, जास्त? कारण माझा पेशाच आहे ना तो। हा, पण मग कधी काय होतं का चुकून असं की चुकून खडूची पावडरच लावली गेली वगैरे? नाही, असं होत नाही कधी। पण तुम्हाला आवडतं हे सगळं मेकअप वगैरे? हो, आवडतं, खूप आवडतं। आपण ताईंना विचारत होता। नमस्कार, आपलं नाव? मायन सियोन पेंडकर। पेंडकर ताई, मला सांगा की तुमचं काय मत आहे याच्यावर, या मेकअपच्या भानगडीवर? काय आता सांगणार, मी स्वतः ब्युटिशियनच आहे। स्वतः ब्युटिशियन आहात तुम्ही? मग मला सांगा, तुम्ही आता तर रोज मेकअप वगैरे करत असाल, तुम्हाला आवडतं ना हे सगळं करताना? तर आम्ही दुसऱ्याला सांगतो दिसतं ठीक, पण आम्हाला स्वतःला माहिती त्याचे किती गैरफायदे आहेत म्हणून। बर, पण मला सांगा ना की मेकअपचे फायदे काय? दिसायला चांगलं दिसतं माणूस, बाकी काही नाही। आणि आपलं प्रेझेंटेशन पण चांगलं होतं, इम्प्रेशन चांगलं पडतं कोणावर। पण मग हे सगळं करताना तुम्ही पटवून देत असाल ना की बाबा हे फेशियल कर, गोल्डन? फेशियलचं वगैरे ते आपल्या स्किनसाठी चांगलंच आहे। मेकअप हा नॅचरली चांगला नसतो आपल्या स्किनला। चांगला नसतो, पण तुम्हाला काय वाटतं, नैसर्गिक सौंदर्य अधिक चांगलं का आर्टिफिशियल? नैसर्गिक। नैसर्गिक। पण मग नैसर्गिक मेकअप करता येतो आपल्याला? नैसर्गिक मेकअप म्हणजे आपण त्याला फक्त हर्बली करू शकतो, हर्बल ट्रीटमेंट्स। मग त्याच्या काही टिप्स आहेत? त्या म्हणलं तर आमच्याकडे हर्बल सगळं प्रोडक्ट्स असतात, ते आम्ही जास्ती करून यूज करतो।
ते यूज करता, मग त्याचे फायदे रिझल्ट पण खूप चांगले चांगले येतात. येतात. स्किनवर पिंपल्स वगैरे त्याच्यामुळे येत नाही. येत नाही, त्यामुळंच ताई पण एवढ्या तजेलदार दिसत आहेत. मलाही त्याची गरज आहे, मी त्यांच्याकडून आता टिप्स घेणार आहे. आपल्याला काय वाटतं? नैसर्गिक सौंदर्य नक्कीच चांगलं, चांगलं. पण आता काळापरत्वे थोडंसं बदलायला पाहिजे. आपल्याला प्रेझेंट करायचं आहे कोणासमोर, तर करावा मेकअप, जरूर करावा, केलाच पाहिजे. केलाच पाहिजे. बरं, आपलं नाव? माझं नाव चारुता प्रशांत रेडकर. रेडकर काकी, मला सांगा की तुम्ही काय करता? मी एक गृहिणी आहे आणि मी ट्युशन्स पण घेते. ट्युशन्स पण घेता? हो. मग तिथे मुलं दंगा खूप करत असतील ना? नाही नाही, माझी मुलं फार छान आहेत, सगळे गुणी विद्यार्थी आहेत. खूप छान आहेत. कुठून येतात हो हे गुणी ते विद्यार्थी? आमच्या राज्य सोसायटीतलेच आहेत. राजदीप सोसायटीतले म्हणून गुणी आहेत ते इथं आता? आहेत आहेत. कुठे आहेत? हात करा. या दोन आहेत. ह्या अरे दोन वा तर वा वा, नमस्कार नमस्कार गुणी विद्यार्थ्यांना. आता तुम्हाला वाटत असेल मी मेकअपवरून एवढं का आगडबंब करतोय, पण तुम्हाला माहिती आहे याच्यावरून मी तुमच्यापाशी पुढे बोलणार आहे. पण त्या अगोदर आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंडबद्दल थोडंसं जाणून घेऊया. अंदाजे किती राऊंडमध्ये मी तुमच्यासमोर एक वस्तू ठेवणार आहे. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितली किंवा त्या वस्तूच्या किमतीच्या मूळ किमती एवढी जर जवळ जाणारी किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला आम्ही गिफ्ट म्हणून देणार. पण तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. चला तर मग टाकूयात नशिबाचे फासे. सर्वात पहिल्यांदा नशिबाचे फासे टाकणार आहेत पेंडसे मावशी. मावशी, पेंडसे मावशींना मिळाले 3 अंक, पेंडकर ताईंना मिळाले 2 अंक, रेडकर काकीने मिळाले 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत रेडकर काकी, त्यानंतर पेंडसे मावशी आणि सर्वात शेवटी पेंडकर ताई. आणि आजचं प्रॉडक्ट असं आहे की जे खरं तर रेशनिंगच्या कार्डमध्ये समावेश केला पाहिजे असं आहे. आजचं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. हे एक परिपूर्ण मेकअप किट आहे. यात सर्व प्रकारच्या कलरच्या आय शॅडोज आहेत. आणखीन यात सर्व प्रकारच्या लिपस्टिक्ससुद्धा आहेत. आय लायनर आहे, शिवाय बेस कॉम्पॅक्ट आय शॅडो ग्लिटरही आहे. या मेकअप किटची पहिल्यांदा बोली लावणार आहेत रेडकर काकी. 2000. 2000. पाठीमागे काय वाटतंय? 2500. 1495. 3000. तिकडे 1900. तुम्हाला काय वाटते काकी? 2000. 2000. ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? 2000. लिहायची ही किंमत? हो. फिक्स करायची? Fix. चला तर फिक्स करू. पेंडसे मावशी, तुमचा अंदाज सांगा. 1800. 1800. बाकीच्यांना काय वाटतंय? 1750. 1850. याच्या अगोदर मेकअप किट घेतलं, आणला होता एकदा, पण एवढा मोठा नव्हता, जरा लहान होता. मग त्याची काय किंमत होती? त्यावेळेला 700 रुपये वगैरे होती. मग आता 1800 तुम्ही असा अंदाज सांगताय. वाटतंय तुम्हाला? ठाम आहे तुम्ही त्या मतावर? हो, बघा, निर्णय तुमचा आहे. एक अंदाज सांगा. मला तर 1800 किंवा फार तर 2000. पण आता तुम्हाला 2000 सांगता येणार नाही, कारण का रेडकर मग काकी 1800. 1800 नक्की? हो. ही किंमत फिक्स करायची? हो, येस. चला तर मग लिहून टाकू. पेंडकर ताई, तुमचा अंदाज सांगा. 1600. 1600. बाकीच्यांना काय वाटतंय? 2000. 1900. 2000. तुम्हाला अंदाजे किंमत माहिती आहे याची? आता तुम्ही ब्युटिशियन आहात, साधारण माहिती आहे. साधारण माहिती आहे. तुम्ही ठाम आहे तुमच्या मतावर? हो. 1600 हो. फिक्स करायची ही किंमत? चला तर मग लिहू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मेकअप किटची किंमत सांगितलेली आहे. सर्वात पहिल्यांदा रेडकर काकींनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये. त्यानंतर पेंडसे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1800 रुपये. तर पेंडकर ताईंनी सांगितलेली किंमत आहे 1600 रुपये. पाहूयात या मेकअप किटची नक्की किंमत किती आहे ते. आणि या मेकअप किटची किंमत आहे 1300 रुपये. 1300 रुपयाच्या जवळची बोली लावली होती पेंडकर ताईंनी, त्यामुळे या पहिल्या राऊंडच्या विजेत्या ठरल्या. अभिनंदन पेंडकर ताई. पेंडकर ताई, अभिनंदन. तुम्ही अंदाजे किती या राऊंडच्या विनर ठरले आहात. आता मला सांगा की या मेकअप किटचा वापर कोण करणार, तुम्ही की तुमचे स्टुडंट्स? कस्टमर्स. कस्टमर्स. त्यांच्यावर तुम्ही याचा वापर करणार. हो. खूप आनंद झाला. हो. आणि आता जॅकपॉट राऊंड जिंकायला याची आशा आहे? हो. नक्की. हो. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण सुपर मार्केट राऊंडकडे वळणार आहोत. या राऊंडमध्ये आपण पुन्हा एकदा 3 नवीन स्पर्धक मिळवणार आहोत. पण हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा अस्मितला इथं बोलवलं आहे. अस्मित, मला 3 टोकन्स यातली दे. डोळे मिटायचे आणि 3 नंबर द्यायचे. लवकर. 1 2 3. अस्मितनं माझ्याकडे 3 टोकन्स दिले आहेत. पाहूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक. पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे
21. अभिनंदन. या. अभिनंदन. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 9. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आता आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्या अगोदर या तिन्ही स्पर्धकांची थोडीशी बातचीत करूयात. नमस्कार, आपलं नाव? मी विशाखा विजय सहस्रबुद्धे. आपण काय करता? सर्व्हिस करते सर्व्हिस करता. कुठे? बँक ऑफ इंडियामध्ये. आणि कुठे आहे ती याची शाखा? ती विटीला बेलार्ड स्टेट ब्रांच. विटीला. विटी ते ठाणे कसं काय जमतं रोज? रोजचं आता काय करायचं. मग प्रवास जमवायचं. प्रवास कसा? प्रवास मजेशीर. पण रोज लोकलनी हो हो. काय काय अनुभव येतात? रोज वेगवेगळे येत असतील. रोज वेगळे वेगळे आणि खूप छान अनुभव येतात. मैत्रिणींचे ग्रुप्स असतात. म्हणजे ॲक्च्युली वी एन्जॉय दॅट जर्नी. मला सांगा, तुमच्या समोर हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे, या साहित्यामधलं कुठलं साहित्य तुम्हाला वापरायला आवडेल? काय तसं सगळंच वापरायला आवडेल. हो ना? का? कारण सगळ्याच दैनंदिन जीवनात आवश्यकच आहेत ना. म्हणूनच तर या सगळ्या आवश्यक वस्तू आम्ही या सुपर मार्केट राऊंडमध्ये ठेवल्यात. नमस्कार, आपलं नाव? मिल्का एलाजा भास्तेकर. आपण काय करता? मी ब्युटिशियन आहे. ब्युटिशियन आहे? अहो, मग तुम्ही तर पहिल्या राऊंडला यायला पाहिजे होता. त्यावेळेस मेकअप किट आम्ही मिळालं. त्यावेळेला माझी मुलगी आली की. ती तुमची मुलगी होती? हो. क्या बात आहे. बघा काय कोइन्सिडन्स आहे. मी म्हटलं नव्हतं ताई, दादा, आई, बाबा आणि आजी आजोबा सगळेजण फक्त एकाच गेम शो मध्ये खेळू शकतात, ते म्हणजे 3:30 मध्ये. मग कसं वाटतं आता ती पण जिंकली, तुम्हाला पण वाटतंय तुम्ही खूप जिंकाल आनंद म्हणून? झाला. हो, जिंकणार ना. तुम्ही जिंकणार? हो. आणि मग मुलीबरोबरच फाईट होणार तुमची? नाही, त्याच्यात दोघीं जरी मिळालं तरी ते त्या आमच्याच घरात जाणार आहे. हो. आता मला सांगा की या संपूर्ण साहित्यांपैकी कुठलं साहित्य तुम्हाला वापरायला आवडेल? सर्वच आवडेल, कारण सर्वच वापरण्यासारख्याच वस्तूच आहेत, कारण घरगुती वस्तू आहेत. हां, आणि तुम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही हा राऊंड जिंकाल? साहजिकच. साहजिकच. काय कॉन्फिडन्स आहे बघा. बघूयात पुढच्या स्पर्धकात किती कॉन्फिडन्स आहे. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव मोहिनी सुभाष रोठे. आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफच आहे म्हणजे सगळं हौसेनच करत असाल. हो हो, अतिशय हौशीने करते मी. बर, काका काय करतात? काका निकोलस पिरामलमध्ये सर्व्हिसला आहे. बर, आणि अजून घरी कोण कोण असतं? घरी एक मुलगी आणि मुलगा आहे. बर, मग मुलगा काय करतो? मुलगा आता इंजिनिअरच्या लास्ट इयरला आहे. इंजिनिअरिंगला हो, आहे. मग घरामध्ये मदत तुम्हाला सगळ्यात जास्त कोण करतं? मिस्टर करतात. मिस्टर करतात? करतात. आहेत ते? आहेत, हे कोण इथेच आहेत. नमस्कार काका, पहिल्यांदाच ऐकतोय हा, सगळे मदत करतात असं ते. कधी ते रागावतात असं की हे नाही झालं व्यवस्थित? नाही, ते- रागावतात पण लगेच, तेवढे शांत पण लगेच होतात. लगेच पण शांत. पण मग त्यांना शांत करण्याच्या काही टॅक्ट असतील ना तुमच्याकडे? हो, खूपच आहेत. सांगा ना. 1-2 टॅक्ट सांगा. काय माहिती का, बाकीच्या माझ्या मावशांना उपयोगी पडतील त्या. ते रागावले की आपण त्यांना हसवायचं, गोडीने बोलायचं, का लगेच राग शांत. कसं हसवता? हसत त्यांच्या आवडीचं काय, त्यांना जरा स्वच्छता जास्त आवडते, साफसफाई केली का लगेच खुश. हा, म्हणजे ते जर चिडले की लगेच फरशी पुसायला घ्यायची, हा, आनंदाने लगेच म्हणजे ते लगेच हसतात. हसतात. बर, मग अजून काय काय करता? घरामध्ये मी सगळंच करते. नाही, त्यांना खुश करण्यासाठी काय काय करता? उपाय? त्यांना उपाय, त्यांच्या आवडीचं सगळंच करून देते. वेळच्या वेळेला जेवण लागतं. सकाळी 12:30, रात्री 8-8:30. ते सगळं- सगळं मी वेळा अगदी जपून त्यांच्या वापरते. म्हणजे सगळं सगळं- काट्यावर, सगळं. म्हणजे काट्यावर. रोठ्यांना सगळं ठोक्यावर लागतं. अगदी घड्याळ आणि मी. घड्याळ आणि तुम्ही हो, सगळं हो. टायमिंग व्यवस्थित Timing, बसवलेलं आहे. timing. पण आता सुपर मार्केट राऊंड मध्ये 1 मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची, हे टायमिंग बसेल? हो, हे माझं रोजचीच खरेदी करते मी. रोज 1 मिनिटात? 1 मिनिटात नाही, जरा जास्त वेळ जरा लागतो. जास्त वेळ पण लागतो. इथे आता लोक तुम्ही वेळामध्ये 1 मिनिट दिले. 1 मिनिटामध्ये होईल? होईल. आपल्या तिन्ही स्पर्धकांना आत्मविश्वास आहे की ते सुपर मार्केट राऊंड जिंकतील म्हणून. पण त्या अगोदर या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊया. या राऊंडमध्ये तुम्हाला आम्ही दिलेल्या किराणा मालाच्या साहित्यापैकी किराणा मालाची खरेदी करायची, आणि तीही 1 मिनिटामध्ये. मी जेवढी खरेदीची किंमत सांगेन तेवढी किंवा तिच्या जवळपास जाणारी खरेदी जो करेल त्याला खरेदी केलेलं सगळं साहित्य फ्री मिळणार, आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. पण ही सगळी खरेदी तुम्हाला लक्षात ठेवा 1 मिनिटामध्ये करायची. तयार? सगळेजण तयार? तुमचं आजचं बजेट आहे 950 रुपयाचं, आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. लवकर 950 रुपयापर्यंतची तुम्हाला खरेदी करायची आहे. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चला पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ते.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सहस्त्रबुद्धे मावशींनी केलेली खरेदी आहे 773 रुपयांची. त्यानंतर बास्केकर मावशींनी केलेली खरेदी आहे 1484 रुपयांची. रोठे काकींनी केलेली खरेदी आहे 927 रुपयांची. आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या ठरल्यात रोठे काकी. अभिनंदन. रोठे काकी, एवढी अचूक खरेदी कशी काय केलीत? मी नेहमीच खरेदी मी स्वतःच करते म्हणून मला किमती सर्व माहिती होत्या. सगळ्या किमती माहित माहिती होत्या. होत्या. आणि सर्वात कोणत्या प्रकारचं जास्त साहित्य तुम्ही मी घेतलं? सगळं साफसफाई स्वच्छतेसाठीच सगळं सामान घेतलं. साहित्य. स्वच्छतेचं सगळं साहित्य सगळं घेतलेलं तेच आहे. घेतलं. काकांना आवडते आहेच खूप. त्यामुळे ते घेतलं. हो. आणि अंदाज एकदम परफेक्ट निघाला Perfect, तुमचा. perfect. एकदम अचूक. एकदम अचूक. आता मा- उद्या काका लगेच ही स्वच्छतेची सुरुवात करतील. लगेच सुरुवात करते. हो. म्हणजे काय करणार? चिडणार तुमच्यावर. चिडणार नाही आता त्यांना सांगेन मी कमावून आणलेले आता तुम्ही स्वच्छता करा. म्हणजे काका स्वच्छता करणार आहेत. त्यांना सांगेन. काकांना आता स्वच्छता करायला लागणार आहे आणि ते लगेच स्वच्छता करायला जाणार आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत जॅकपॉट राऊंडला. जो खेळणार आहेत अंदाजे कितीच्या विनर पेंडकर ताई आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या रोठे काकी. दोघेही तयार? पण त्या अगोदर जाणून घेऊयात जॅकपॉट राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना. आणि अचूक खजिना जर मिळवायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा निवडायची आहे अचूक चावी. तुमच्यासमोर 2 चाव्या असणार आहेत. त्यापैकी एक चावी आहे ती खजिन्याची चावी आहे. पण ती चावी जर तुम्हाला निवडायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागेल. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त पेन्सिल्स या शार्प करून या टोपलीमध्ये ठेवायच्यात. जो 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त पेन्सिल शार्प करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. तयार? मग सगळेजण तयार? जोरात म्हणा साडे माडे. चला तर मग सुरुवात करूयात. तुमची वेळ चालू होते आत्ता. लवकर जास्तीत जास्त पेन्सिल शार्प करायच्यात. अरे वा, स्पीड जास्त आहे. चिरअप करा ना. लवकर लवकर लवकर. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती पेन्सिल्सला जास्त टोक केले ते. सुरुवात करूयात रोठे काकींपासून. रोठे काकींनी टोक केलेल्या पेन्सिली आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. बघूयात पेंडकर ताईंनी किती केल्यात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. याचा अर्थ चावी निवडण्याची संधी मिळते पेंडकर ताईंना. अभिनंदन. पाहूयात त्या कोणती चावी निवडतात ते. पहिल्यांदा चावी निवडतात पेंडकर ताई. कोणत्या रंगाची? लाल की हिरव्या? लाल. बाकीच्यांना काय वाटते? लालच. हिरव्या नाही. पेंडकर ताईंनी निवडली लाल रंगाची चावी. त्यामुळे रोठे काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. उघडू का सांगा लवकर हो, सांगा लवकर हो. बघितलं ना ह्या किती. उघडू का सांगा. अहो थांब. सांगा हो, बघितलं ना किती उत्सुक झाल्यात ह्या. थांबा. सांगा. ठीक आहे, उघडा. आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात पेंडकर ताई. त्यांना मिळालंय श्रीफळ. अभिनंदन ताई. मला सांगा या श्रीफळाचा तुम्ही काय उपयोग करणार ब्युटी पार्लरमध्ये? ब्युटी पार्लरमध्ये काय उपयोग आहे त्याचा? काही म्हणजे त्याचं जे काही करवंट्या वगैरे आहेत त्याच्यापासून काही काही मसाज नाही, वगैरे? काही नाही. काही नाही. अभिनंदन ताई, तुम्ही ठरलाय उपविजेत्या. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्यात रोठे काकी. त्यांना मिळालाय कूलर. रोठे काकी अभिनंदन. थँक्यू. आणि आता रोठे काका तुमच्यावर कधीही रुठणार नाहीत ना? नाही नाही, आता अजिबात आता थंड हवा मिळेल ना खायला. थंड हवा मिळेल. मस्त, आणि आता मग आता ते खुश. स्वच्छतेचं काहीतरी चाललं होतं मग ते, आता स्वच्छता करता थंड हवा आणखीन जोरात स्वच्छता वाढेल. त्यामुळे आता ते चिडणार नाही. नाही नाही चिडणार आता. कसं वाटते 3:30 खेळल्यावर? खूप छान वाटते. तुमची खूप इच्छा होती खूप 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 इच्छा होती माझी यायची पण आलेच. झी मराठीची मी धन्यवाद मानते. धन्यवाद काकू.